तालुका प्लेसवरील विविध पक्षाच्या नेत्यांना आले पैसे खाण्याचे सुगीचे दिवस। नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। मी गणेश साखरे, दर्यापूर। आजचा आपला विषय आहे लोकसभा प्रचारातील सूत्रबद्धता ही महाविकास आघाडीकडे का महायुतीकडे। ऑलवर जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा सूत्रबद्धता नवनीत राणाला नेत्यांचा एवढाही विरोध असल्यानंतर नवनीत राणाच्या विरोधात सध्या तरी बीजेपीचा म्हणा का शिंदे गटाचा म्हणा असा कोणता विरोधात नेता गेलेला नाहीये। आणि नवनीत राणाला या अमरावती जिल्ह्यात कोणता नेता कसा आहे हे सर्व अभ्यास आहे। नवनीत राणाचं प्रचाराची धुरा हे सर्व तिच्या स्वतःजवळ आहे, ते कुणाला डिपेंड नाही आहे। आणि सर्वांना माहीत झालं की नवनीत राणा जर पक्ष म्हणजे प्रदेश अध्यक्षाला जर बोलू शकते बावनकुळेला, तर हे बाकीचे जे नेते आहेत हे किस गेले मी खिसकेस आहेत। आणि होतंय काय, तिने नवीन पक्षात प्रवेश जरी केला असेल पण 2 निवडणुका तिने लढवलेल्या आहेत आणि प्रचाराची यंत्रणा कशी राबवायची, कोणाजवळ पैसे द्यायचे म्हणजे ते पैसे खाऊ देत नाही। आज जनतेचा रोष नवनीत राणाच्या विरोधात आहे हे आपण समजू शकता। जेव्हा ते हिंदुत्वाचा आव आणते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त कुठल्या तरी कार्यक्रमात जाऊन तिथे लोक आयरे पंजा वारे पंजा म्हणतात, तेव्हा ते तिथं हतबल होते, पण तरी तिच्यावर फरक पडत नाही। हेच जर परिस्थिती महाविकास आघाडी करत असतं तर यांनी हातापाय यांची इरली असते। पण नवनीत राणा ही शेवटपर्यंत लढव्य भूमिका घेऊन लढत राहते। असं हे महायुतीचं जे प्राबल्य आहे, प्रत्येक एरियात त्यांच्या टीम आहे, प्रत्येक घरोघरी पोहोचून त्यांच्या पॉम्पलेट ह्या सर्व जात आहेत। प्रचारामध्ये सूत्रता आहे, ते जर दर्यापूर तालुक्यात जर एवढी सूत्रता तर बाकीच्या एरियात त्यांची भयानकच पकड सूत्रता असेलच। आज आनंदराव अडसूळ शिंदे गटाचे हे त्यांच्या विरोधात गेले, पण त्या बैला हे माहित आहे की आनंदराव अडसूळ आणि कॅप्टन अडसूळ यांच्या मागे कुत्रही नाही आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्यात तरी त्यांचं शिंदे गटाचं काही नाही आहे। ती जर बया एका रात्रीतून प्रीती बनला पाळू शकते पैशाच्या भरोशावर, बाकी तिच्या सोबत असलेल्या पक्षाला ते विकत घेऊ शकते। पण ते तिला तालुक्याचा अभ्यास आहे, ते कुणाला पैसे देणार नाही, कारण तिला माहित आहे की बीजेपीला हे सीट हवी आहे। बीजेपीने मागच्या वेळेस आनंदराव अडसूळच्या विरोधात एवढाही रोष होता, सेना आनंदराव अडसूळच्या मागच्या वेळेस जशी पाहिजे तशी सपोर्टेबल नव्हती, तरी बीजेपीने तो रथ फक्त 35,000 आणून ठेवला, म्हणजे डिफरन्स एवढी नाराजी असताना। त्यामुळे आज जरी तिच्याजवळ नाराजी असेल नवनीत राणा, पण प्रचारात सूत्रबद्धता हे बीजेपीचे दिसते आणि बीजेपीचे नेते कामाला लागले। जे चित्र होतं की बीजेपीचे नेते कामाला लागतील नाही, तशी परिस्थिती आज तरी दिसत नाही। पण जनसामान्य जनता मतदार हा बळवंत भाऊ आणि दिनेश भाऊ यांच्याकडे वळलेला आहे। आज नेत्यांच्या म्हटल्याने बाकीचे लोक ऐकत नाहीत मतदार, पण या नेत्यांना असं वाटतंय का मी बळवंत भाऊले कच्च खो का पक्क खो। आज सूत्राच्या नुसार माहिती अशी मिळाली की कुठला तरी अमरावती जिल्ह्यात मेळावा लावायचा होता, त्या मेळाव्यासाठी 8.5 लाख रुपये मागितले म्हणते। एकाकडून जमलं नाही तर दुसरीकडून लाईन लावून त्या मेळाव्यासाठी 8.5 लाख रुपये घेण्याचे प्रयत्न केले। आणि ही गोष्ट जेव्हा यशोमती ठाकूर यांच्या कानात गेली, त्यांनी कपाळात हात दिला की हे किती लोक लुचाट। यांना काही पक्षाचं घेणं नाही, यांना फक्त लुटारू हे पाहिजे। आपण प्रीतीताई बनच्या वेळेस ते खपले गेले,
मग कशावरून यावेळेस ती परिस्थिती उद्भवणार नाही. आमदारकी खासदारकी जर आली तर यांना माहिती 2-3 लाख रुपये या कुठल्याही प्रकरणातून कमवले जातात. मग ते मेळावे असो, गाळ्या सांगतानाचे असो. काही तालुक्यात तर लोक हे म्हणते गाळ्या दिल्या नाहीत, म्हणजे त्यांना पैसे पाहिजे होते गाळ्यासाठी, म्हणून हे प्रचार यंत्रणेवर गेले नाहीत. मग खरंच हे लोक बळवंत भाऊचं मनापासून काम करतील काय? पण जेव्हा जर बळवंत भाऊ निवडून आले तेव्हा या लोक म्हणतील की आम्ही प्रयत्न केले. आज जनता बळवंत भाऊ आणि दिनेश भाऊ यांच्या मागे आहे. कारण जनतेच्या लक्षात आलं की जरूरत सध्या या 2 कॅन्डिडेटची आहे. यंत्रणेत नवनीत राणा जरी पुढे असली पण जनता ही बळवंत भाऊ आणि दिनेश भाऊ यांच्या मागे आहे. दिनेश भाऊ जवळ पैसा जरी कमी असला पण त्यांचा तंबू एक हाती आहे. तो आहे मर्माचं ठाव घेणारा बच्चू कडू. जिथे जिथे जातात तिथे तिथे लोकांच्या हृदयात घुसतात. ते अगोदर सांगतात की आमच्याजवळ पैसा नाही. पण आज बळवंत भाऊ यांची परिस्थिती अशी आहे की यांना त्यांच्यासोबत मित्रपक्ष असलेले पक्ष हे कशा प्रकारे आम्ही यांना लुटू, त्यांना बळवंत भाऊ पडला का निवडून आला का याचा काही घेणदेण नाही. याचाही फरक बळवंत भाऊ होऊ शकते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की बळवंत भाऊने स्वतःच गळ्या सांगावा, त्यानंतर स्वतःचीच यंत्रणा लावावी. हे जातीन कुठं? हे फक्त लुटारू पैसे कमासाठी बळवंत भाऊच्या मागे आहे. असेच ज्या सूत्राकडून मला माहिती भेटतात त्यावर माझे व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचण्याकरता राहतीलच. जनतांनी सध्या हुशार झालेली आहे. नेते पैसे कमवतात, यामध्ये जे लुचाट नेते आहेत ते पैसे कमवत आहेत. म्हणून आपण सुद्धा थोडंसं विचार करून मतदान करावं. आपला माणूस कोण आहे, आपल्या कामात पडणारा माणूस कोण आहे, अशालाच मतदान करावं. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल. पुढचा व्हिडिओ येईल कोण कोणाचे मतं खातंय आणि बहुजन वंचित आघाडी ही अमरावती जिल्ह्यात आणि अकोला जिल्ह्यात यांच्याबद्दल लोकांचं म्हणणं काय आहे यावर. धन्यवाद.